नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आता नवरात्र झाली आहे. नवरात्रीनंतर कोजागिरी पौर्णिमासुद्धा झाली आहे आणि आता आपल्याला वेध लागले ते दिवाळीचे. सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी सुरू असेल आणि दिवाळीची साफसफाईसुद्धा सुरू असेल. त्यातच आपल्याला अशा काही गोष्टी आहेत की ज्या या साफसफाईच्या दरम्यान या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्याच आहे. तर त्याच कुठल्या गोष्टी त्या आपण आजच्या भागामध्ये पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. आता आपल्या घरामध्ये असे बरेचसे घड्याळ असतात की त्यामध्ये रिस्टवॉच आलं, अलाराम ज्या जुन्या काळात असायच्या त्या अलाराम क्लॉक आल्या, वॉल क्लॉक असेल, त्या एकतर त्या सगळ्यांचा टाईम एकच पाहिजे. आपण काय करतो की आपलं पटपट आवरायला पाहिजे म्हणून 5 मिनटं समोर आपली घड्याळ करतो किंवा आपण लवकर उठायला पाहिजे म्हणून समोर करून ठेवतो. तर ते वास्तुशास्त्रानुसार चुकीचं आहे. तर आपल्या पूर्ण घरामध्ये जितक्या घड्याळ आहेत त्या सर्वांमधला टाईम हा एकच पाहिजे, ही पहिली गोष्ट. त्याचप्रमाणे जर एखादी घड्याळ आपली बंद पडलेली असेल, एखादी रिस्टवॉच आपण वापरत नसू किंवा एखादी वॉल क्लॉक प्रेझेंट आलेली असेल तर त्यासुद्धा बंद पडलेल्या स्वरूपामध्ये असतात, तर ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार. तर अशा घड्याळी आपल्याला दुरुस्त करा तुम्ही, त्यामध्ये सेल टाका, ते चालू करा आणि सगळ्यांचे टाईम एकच सेट करा. किंवा जर घड्याळ खराबच झालेली असेल तर ती नक्की फेकून द्या, कारण आपला टाईम हा म्हणजे आपल्या लाईफमधला टाईम हा त्या घड्याळींवर डिपेंड असतो असं वास्तुशास्त्र सांगतं. म्हणून आपल्याला त्या घड्याळी जर दुरुस्त करण्यासारख्या असतील तर करा, नाही तर त्या फेकून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेल्या चपला. आता ह्या तुटलेल्या चपला ज्या आहेत त्या आपण काय करतो की चपलींमध्ये सुद्धा आपला जीव असतो किंवा आपण बरेच जण काय करतात की एक नाही, त्या एका जणाला 10-10 जोड असतात आणि मग ते असेच अस्ताव्यस्त आपल्या दरवाजासमोर पडलेले असतात. आता दरवाजा असं ठिकाण आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार की तिथून सकारात्मकता घरामध्ये येते, तिथून लक्ष्मी माता घरामध्ये येते. तर तिथेच आपले चपला एकदम गर्दी करून असतात, तर ते अत्यंत चुकीचं आहे. अशा घरात नकारात्मकताच नेहमी येते. म्हणून एकतर तुम्ही ती गर्दी कमी करा किंवा दाराच्या मुख्य दरवाजाच्या समोर नाही, बाजूला साईडला तुम्ही एका रांगेमध्ये त्या काढून लावा किंवा स्टँड असेल, चप्पल स्टँड असेल तर त्यामध्ये त्या व्यवस्थित ठेवा. त्यापैकी जर एखादी चप्पल तुमची खराब असेल, तुटलेली असेल, ती दुरुस्त करून तरी घ्या. नाहीतर तुम्ही जर वापरतच नसाल, धूळ खात पडलेली असेल तर त्या चपला नक्की घराबाहेर काढा. कारण आता आपण ज्या अष्टमी ते अमावस्या ह्या ज्या सेवा करणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी, तर त्यामध्ये आपल्याला अलक्ष्मी ही बाहेर काढायची असते, लक्ष्मीचं आगमन करायचं असते. तर त्याआधीच ह्या गोष्टी जर आपण घराच्या बाहेर काढून टाकल्या तर आपल्याला त्यामध्ये हातभारच लागेल आणि घराची पण स्वच्छता होईल. तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी आपण घरामध्ये आणतो. हे सगळेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघता की लक्ष्मीला लक्ष्मीकारक ज्या वस्तू असतात ते आपण नेहमी घरामध्ये आणतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो. लक्ष्मी सगळ्यांना पाहिजेसुद्धा असते, पण लक्ष्मीला सगळ्यात जास्त ज्या वस्तू आवडतात ना त्याहीपेक्षा तिला आवडते स्वच्छता. तर स्वच्छता जर तुमच्या घरामध्ये असेल तर तिथे लक्ष्मी येतेच येते. त्या पायातली चप्पल जर खराब असेल तर तिथे शनीचा दोष वाढतो, म्हणजे शनी आपल्याला त्रास देतो असं म्हणतात. म्हणून पायामध्ये सुद्धा चप्पल, आपले पायसुद्धा स्वच्छ पाहिजे आणि त्यामधल्या चप्पलासुद्धा, आणि आपण ज्या चपला घालतो त्यासुद्धा व्यवस्थित न तुटलेल्या पाहिजे असतात. तिसरी गोष्ट म्हणजे फुटलेले भांडे. फुटलेले भांडे म्हणजे काचेचे भांडे असतील, ते फुटलेले असतील तर त्याचं जर काठ जरी तुटलेला असेल तर आपल्याला वाटतं की नाही, काठच तर तुटला तर आपण वापरू, आपल्या लग्नापासूनचे आहेत, आपला त्याच्यामध्ये जीव असतो, तर आपण त्या ठेवतोच. पण त्यामध्ये नकारात्मकता असते आणि ती नकारात्मकता आपण सोबत आपल्या आयुष्यासोबत वागवत असतो आपल्या घरामध्ये, तर ते सुद्धा चुकीचं आहे. त्याचप्रमाणे स्टीलचे भांडे असतात, अत्यंत जुने भांडे असतात आणि त्यांना सुद्धा चिरा पडलेल्या असतात. तर असे चिरा पडलेले भांडेसुद्धा घरामध्ये नकारात्मकता घेऊन येतात आणि हे सुद्धा नको असतं. त्याचप्रमाणे आपल्याला कपड्यांची सगळ्यात जास्त आवड असते. कुठल्याही सण आले तर आपण कपडे घेतो, घरातले वेगळे, बाहेरचे वेगळे, ऑफिसमधले वेगळे, सणासुदीचे वेगळे, असे सगळे कपडे असतात आणि त्याची आवड असणं काही चुकीचं नाही. पण जर कपडे तुमचे फाटलेले असतील, उसवलेले असतील तर ते एकतर शिवून तरी घ्या, व्यवस्थित तरी करून आणा. पण फाटलेले कपडे उगीचेच घालू नका आणि तुमचे ग्रहसुद्धा बिघडतात आणि नकारात्मकतासुद्धा वाढते. म्हणून फाटलेले कपडे असतील तर ते आजच्या आज घराबाहेर फेकून द्या, ते जाळून टाका. आणि आपण वापरलेले कपडे, आपण वापरलेल्या बेडशीट कपडे म्हणजे घालायचेच नाही, घरातले जे बेडशीट असतात, पडदे असतात
तर ते सुद्धा जर फाटलेले असतील तर ते फेकून द्या. पण जर दुसऱ्याला तुम्हाला दान करायचे असतील तर ते धुवून स्वच्छ करूनच मग द्या. आपण वापरलेले कपडे डायरेक्टली कोणाला देऊ नये असं म्हणतात. त्यानंतरची गोष्ट जी येते की आपल्या घरामध्ये ज्या आंबट गोष्टी असतात, म्हणजे लोणचं म्हणा, साखर आंबा म्हणा, मुराब्बा म्हणा, तर ह्या गोष्टी असतात, तर ह्या बघत चला. म्हणजे आपण काय करतो की ह्या गोष्टी साठवणीतल्या वस्तू असतात, त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे वर्षानुवर्ष चालतात. तर आपण काय करतो की लोणचं असतं समजा, तर आपण ते रोज खायला घेत नाही. बऱ्याच जणांचं त्याकडे लक्षसुद्धा नसतं, तर ते खराब झालेलं असतं. कधी कधी त्याला बुरशीसुद्धा आलेली असते आणि आपलं त्यामध्ये लक्षसुद्धा नसतं. तर ह्या गोष्टी त्वरित घराबाहेर काढा, कारण हे जास्त आंबटपणा जो असतो तो नकारात्मक शोषून घेतो आणि आपल्या घरामध्ये ती तशीच राहते. म्हणून ह्या गोष्टीसुद्धा अडगडीतले डाळी असतील, डाळींमध्ये तुमच्या सोंडे झालेले असतील किंवा किडे झालेले असतील, तर ते सुद्धा नीट करा, त्यांनासुद्धा ऊन द्या. सगळं व्यवस्थित करा. घरातल्या ज्या किडलेल्या बुरशी आलेल्या वस्तू आहेत त्यासुद्धा बाहेर काढा. त्यानंतरची गोष्ट येते की आपल्या घरात बरेचसे कुलूप असे असतात की त्यांना चाबीच नाही आहे. तर हे सुद्धा एकदम चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार. किंवा अशाही गोष्टी आहे की ज्याचे कुलूप तुटलेलं आहे पण चाब्या तशाच आहे. तर ह्या दोन्हीपैकी जर काहीही असेल तर त्या चाब्या किंवा ते कुलूप घराबाहेर फेकून द्या, त्याचा काहीही उपयोग नाही. त्यानंतरची गोष्ट येते की मुख्य दरवाजा आपल्या सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो मुख्य दरवाजा आपण उंबरठ्याची पूजा करतो, हळदीचं लेपन करतो. उंबरठ्यावर आपले सगळे देवदेवता विराजमान असतात. तिथूनच लक्ष्मी घरात येते, तिथूनच सकारात्मकता नकारात्मकता येत असते. म्हणून हा आपला मुख्य दरवाजा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर मुख्य दरवाजा हा पहिली गोष्ट तर लाकडाचाच असावा. दुसरी गोष्ट, तुम्ही उंबरठा जर तुमचं स्वतःचं घर असेल आणि तुमचा उंबरठा जर लाकडाचा नसेल तर तो नक्की या दिवाळीपर्यंत तुम्ही करून घ्या. लाकडाचा उंबरठाच पाहिजे जर तुमचं स्वतःचं घर असेल तर. आणि त्यानंतरची गोष्ट की बऱ्याच घरी काय असतं की दरवाजा आपण उघडतो तर असा कर आवाज येतो. तर तो आवाजसुद्धा एकदम चुकीचा आहे. कारण ते तुम्ही त्यामध्ये ऑइल टाका, तो आवाज ठीक करा, तो आवाज आला नाही पाहिजे. जो आपला मुख्य दरवाजा असतो त्याचा तरी निदान असा कर आवाज आला नाही पाहिजे. वास्तुशास्त्रामध्ये ही एकदम चुकीची गोष्ट मानली गेलेली आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये फर्निचर असेल तर फर्निचर पण असं जर तुटलेलं फुटलेलं किंवा त्याचं हँडल तुटलेलं असतं, काहीमधून असा आवाज येतो कर तर ते सगळं व्यवस्थित करा. ते सगळे घरामध्ये निगेटिव्ह गोष्टी घेऊन येतं, निगेटिव्ह वातावरण निर्माण करतं. म्हणूनच या गोष्टींचं भान ठेवा. बंद पडलेलं घरात, कुलूप हरवलेले, चाबी हरवलेल्या किल्ल्या, कुलूप, त्यानंतर फुटलेली भांडे, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेले भांडे, चिरलेले भांडे, फर्निचर, खराब झालेल्या गोष्टी, आंबट गोष्टी, ज्या घरामध्ये डाळींना लागलेले किडे, खराब झालेले खायच्या वस्तू, ह्या सगळ्या घराबाहेर काढा. एकदम आनंदाने आपल्याला लक्ष्मीचं आगमन करायचं आहे दिवाळीमध्ये. लक्ष्मीपूजन, त्याचप्रमाणे धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचासुद्धा डिटेल व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवत आहे. श्री स्वामी समर्थ.